हमास पेक्षा सुद्धा वेगळं वागणं नाही तुमचं. इतकी बेकार तालिबानी हे वागणं तुमचं कसं आहे, हे वागणं बरं नव्ह. आणि तुम्ही इथं येऊन अजितदादाच्या काय सांगता रे, तुम्ही बोलता. माझी विनंती आहे, अजितदादाच गेलते. मी दादा काल म्हणलं वाद क्या हुआ तेरा वादा. अरे अजितदादावर टीका केली नव्हती मी, कमून लावून घेता उगाच. अजितदादा बरोबर 10-11 वर्ष आम्ही बे काम केलं. तो तसा माणूस नाही, पण जे घेरा घेतलाय अजितदादाला, सगळे यंड गंड मंड रंड अंड असले हे जे घेरा घातलेले हे लायकवान माणसं नाहीत असं मला वाटतं. अजितदादा जरा डोळं उघडून बोला, बघा खाली काय चाललंय ते. माझं म्हणणं आहे, पुण्यातलं बारामती तुमच्या मतदारसंघातले 100-200 माणसं पाठवा ना अजितदादा. 200 माणसं पाठवा दादा. महेश, माझं म्हणणं चूक आहे का? पाठवा ना. बीड जिल्ह्यात अजितदादा तुमच्या विश्वासातले माणसं पाठवा. तुमच्याजवळ प्रचंड लोक आहेत. गावागणीस एक माणूस पाठवू शकतात अजितदादा. 1200-1300 गाव आहेत बर का. 1500 माणसं पाठवा ना दादा. एका गावात जाऊन 2-2 दिवस मुक्काम करून येऊ द्या ना. तुमचे हे जे शागिर्द आहेत हे कसं वागते, एकटा मराठा समाजाच्या बाबतीत नाही. आणि तुम्हाला माझी विनंती, एकटा मराठा समाज नाही, सगळे समाज संतोषच्या बरोबर आहे. संतोषच्या भेटी द्यायला मस्साजोगला जीवाच्या वाडीचे लोक आले का नाही? संतोष हांगेच्या खालच्या वाड्या आल्या का नाही? तुम्ही वंजारी समाजाला सुद्धा दोष देऊ नका. सगळेच्या सगळे माणसं वंजारी समाजातले वाईट आहेत का? नाही, अजिबात नाही. 2%, 4%, 5%, 10% असतील. 90% वंजारी समाजाला सुद्धा ही गोष्ट पटलेली नाही, बिलकुल पटलेली नाही. तुम्ही काम तर पाडताय लोकात, कशामुळं? आणि मी तर काल म्हणलं ना, आज मी म्हणतो, एकच पर्व इथून पुढं ते 2 नेते आणि त्यांना मानणारे त्यांच्या समाजातले 10%, त्यांच्या समाजातले सुद्धा 90% आपल्या बरोबर घ्या. एकच पर्व आणि सर्व एकत्र, सर्व आपल्या सहित सर्व एकत्र. काय अडचण आहे? ही रियालिटी आहे समाजाची. खाली ही परिस्थिती आहे. म्हणून एखादी जात टार्गेट करायला आम्ही इथं आलेलो नाही. त्या जातीतले जे चुकीचे नेतृत्व आहे, चुकीचं, हा धनुभाऊ अजून बी धनुभाऊ अजूनही तुम्ही 60,000 फुटावर असतान. 60,000 फुटावरले खाली उतरा. या असल्या बैठका तुम्ही कशा घेतल्या? 3 करोड में फाइनल, बाद में 2 करोड, 50 इलेक्शन में. अरे निवडणुकीचा निकाल लागूच तर तरी दम काढायचा. तुम्ही मस्सा जोगला गेला. आणि काय दोष आहे आमच्या संतोषचा? एका दलित समाजाचा पोरगा, त्याला हे मारित होते सुदर्शन घुले, आणि हे फक्त आडवा झाला. म्हणला, हे बाबा दलिताच्या लेकराला मारू नका. दलित समाजाच्या लेकराची बाजू घेतली म्हणून आमचा माणूस गेलाय. हे कोणाकोणाला माहिती आहे? अजून माहित नसलं तर पुण्याच्या या मायबाप जनतेला सांगतो, दलित समाजाच्या लेकराला मारलं म्हणून संतोष त्याच्या ह्याला गेला. अजित दादा, माननीय विजय वाकोडे दादा यांच्या घरी गेलते. तिथं त्यांनी आश्वासन दिले, एक पोरग शासकीय नोकरीत घेऊ. चांगली बाब आहे. सोमनाथ सूर्यवंशी याच्या घरी सुद्धा अजितदादा बोललेत, कारण मी जाऊन आलोय. ते गेले त्याच्यानंतर मी जाऊन. दादा म्हणाले यांच्या कुटुंबातलं पण एक लेकरू घेऊ. माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा, 2 उपमुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्हाला विनंती आहे, या दोघांना द्या. संतोषच्या बायकोला सुद्धा BA झालेले, हिला सुद्धा का शासकीय नोकरी नकोय मला सांगा? BA झालेली मुलगी कोणत्याही खात्यात ऑर्डर काढा. हे लेकर, आणि शक्यतो ऑर्डर देताना लातूर जिल्ह्यात द्या, कारण लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी आमची माय माऊली बरं का, जिचं कुंकू पुसले, अरे जिच्या भाळावरचं कुंकू पुसतं तिचं दुःख काय बरं का. तर ह्या लेकराला कुठंतरी घ्या, जलसंपदात घ्या.
MSCBीत घ्या, कशात बी घ्या, तुमचं पाठिंबा आहे का ह्याला? जरा वर हात करून सांगा ना. मदत केली मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मोका लावा म्हणला, मुख्यमंत्र्यांनी मोका लावला. साहेबांनी, एक मिनिट ऐका, मोका लगेच लागत नसतो. घोषणा केली, त्याचं एक मिनिट ऐका, जस्टिफिकेशन द्यावं लागेल. जस्टिफिकेशन दिल्याच्या नंतर मोका लागेल. तुम्हाला कायदेशीर काही अडचणी परवा माहित नाही. एक आता फक्त जामिनीपुरता ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हेंची ऑर्डर मीच मुख्यमंत्र्यांकडून काढून आणली. रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी सही केली. रात्री 1:30 वाजता म्हणलं सही करावं लागते, नाही तर हे सुटतील. आणि त्याचाच परिणाम म्हणून काय झालंय, 14 दिवस हे आत गेलेत. वाल्या सुद्धा त्या 14 दिवस आत. आता म्हणतो 24 तास मेरे को एक साथ में दो. अरे ह्यांची लफडी सांगतो रे, अजून लय लफडी. लोकच आणून देतात गप्पा गप्पा गप्पा. एका मोर्चात एक सांगू, सगळ्याच मोर्चात सांगितलं घोटाळा होईल. माझी विनंती आहे, संतोषच्या पत्नीला सुद्धा, सोमनाथच्या कुटुंबाला सुद्धा नोकरी दिली पाहिजे. वाकोडे दादा, खरोखर तुम्हाला सांगतो, मी पालकमंत्री राहिलेलो त्या जिल्ह्याचा. फार संवेदनशील आणि चांगला माणूस होता, दलित समाजाचा होता, परंतु समजदार नेता होता. दादा असं नाही करायचं. अॅट्रॉसिटी व्हायला लागली, दादा हे बरोबर नाही, मी समजून सांगतो, मी पोरांना. अशा पद्धतीचे माणसं होणार नाही. पळू 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 त्या घटना घडल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनाही CM साहेब या तिन्ही कुटुंबियांना भेटणार आहे आणि ह्या एवढं त्यांच्याकडनं आपण करून घेऊ. मी अधिकचं काही नाही भरता. हा जोश, ही ताकद आणि हा राग कधीपर्यंत तुमच्या जागेवर राहायला पाहिजे? जोपर्यंत हे फाशीवर जात नाहीत तोपर्यंत राग मनात ठेवा, एवढीच विनंती. संतोषचे मारेकरी फासावर जाऊस तो राग कमी करू नका, एवढे हात जोडून पाया पडून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.